दरम्यान सीएनजीच्या तुटवड्याचा फटका आता प्रवाशांना सुद्धा बसतोय। रिक्षा स्टँडवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांच्या रांगा लागल्यात। कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर जे स्थानक नेहमी गजबजलेलं असतं तिथे सुद्धा अशीच परिस्थिती आहे। आढावा घेतलाय प्रशांत बढे यांनी। मुंबईमध्ये सीएनजीच्या झालेल्या तुटवड्याचा फटका जो आहे तो प्रवाशांना बसताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। कारण मुंबईच्या रस्त्यांवर ज्या ऑटो रिक्षा धावतात किंवा इतर वाहनं धावतात त्यांना सीएनजी उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी आपण रिक्षा स्टँडवर जर बघितलं तर गर्दी पाहायला मिळते आहे। मी सध्या कुर्ला रेल्वे स्थानकाच्या बाहेर आहे। आपण जर बघितलं तर इथे दररोज बीकेसी असेल, कुर्ल्याचा विविध परिसर असेल, या ठिकाणी जाणारे मोठ्या प्रमाणात प्रवासी असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या रिक्षा स्टँडवर आपल्याला प्रवासी येताना पाहायला मिळतात। मात्र रिक्षा ज्या आहेत त्या उपलब्ध असतात। मात्र गेल्या परवा संध्याकाळपासून जो तुटवडा मुंबईमध्ये सीएनजीच्या बाबत झालेला आहे त्यामुळे रिक्षा ज्या आहेत त्या रस्त्यांवर कमी धावत आहेत। सीएनजीच्या रिक्षा जवळजवळ ज्या आहेत त्या ठप्प झालेल्या आहेत। त्यामुळे पेट्रोलवर चालणाऱ्या ज्या रिक्षा आहेत त्या उपलब्ध असल्या तरी त्या खूप तुटपुंज्या आहेत। यामुळे प्रवाशांना मात्र आपल्याला ज्या रिक्षा स्टँड आहेत तिथे मोठमोठ्या रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत। एकूणच कुर्ला असेल, मुंबई उपनगरातला घाटकोपरचा परिसर असेल, मुलुंडचा परिसर असेल, इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रवासी जे आहेत ते अगदी पहाटेपासून रिक्षाच्या रांगेमध्ये पाहायला मिळतात। ज्या रिक्षा येतात तिथे जी रिक्षा उपलब्ध आहे तिथे आपल्याला असं जर बघितलं तर मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आणि प्रत्येक प्रवाशाला रिक्षा पकडण्याची घाई आपल्याला पाहायला मिळते। यामुळे कुठेतरी तणावाची स्थिती देखील होते, वादावादी देखील होताना आपल्याला स्टँडवर पाहायला मिळत आहेत। प्रवासी त्रस्त आहेत कारण लवकरात लवकर हा सीएनजीचा जो तुटवडा तयार झालेला आहे तो लवकरात लवकर या ठिकाणी दुरुस्त व्हावा आणि ज्या रिक्षा आहेत त्याच्याबरोबर इतर वाहने जी आहेत ती लवकरात लवकर सुरू व्हावी अशी मागणी जी आहे ती वाहन चालकांबरोबर प्रवासी देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रशांत बढे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.